कशा आहात? आय होप मजेत असाल. तर काल तुम्ही जो ड्रेस बघितला माझा अम्ब्रेला मी शिवलेला, आय होप तो सगळ्यांना आवडला. तुम्ही कमेंट पण केल्यात मला. तर मी आज तशाच सेम ड्रेसची अम्ब्रेला ड्रेसची स्टिचिंग आणि कटिंग तुम्हाला सांगणार आहे. तर नक्की बघा मी कसा ड्रेस शिवला, काय शिवला ते. तर हा जो ब्लाऊज पीस मी घेतलेला आहे हा वरच्या पार्टसाठी घेतलेला आहे. ड्रेसचा जो वरचा पार्ट असणार आहे तो ह्या पीसने मी करणार आहे. आणि बाकीचा जो आहे ही ब्लॅक कलरची साडी आहे शाईनवाली. ह्या साडीने मी खालचा पूर्ण घेर घेणार आहे. आणि त्याच्यासाठी ही साडी घेतलेली आहे 5 मीटर आणि 2 मीटर मी ऑलरेडी ओढणी काढून ठेवलेली आहे त्याची. त्याची ओढणी बाजूला काढून ठेवलेली आहे. आणि अस्तर घेतलेला आहे मी 4.5 मीटर. 4.5 मीटरचं खालच्या घेराचं अस्तर आहे. आणि हे जे 1 मीटर आहे हे जे आपण वरती शिवणार आहे आपला वरचा पार्ट, त्याच्यासाठी मी हे अस्तर आहे. तर इथे बघा तुम्ही बघू शकता हे मी ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे. हे मी जो ड्रेस शिवला तेव्हाच मी माझं डायग्राम कटिंग करून घेतला. तुम्हाला जर हा डायग्राम पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तो डायग्राम कसा काढला आहे ते पण मी तुम्हाला सांगेन. तर आता इथे बघू शकता तुम्ही हा पार्ट मी बॅक पार्ट लावलेला आहे, इकडे हा फ्रंट पार्ट लावलेला आहे आणि हे हात लावलेत. मी हाताला अस्तर लावणार आहे कारण की ह्याचं जे फॅब्रिक आहे ते म्हणजे आपण बोलतो ना असं धागे धागे निघतात, तर मग हे धागे धागे नको निघायला म्हणून मी अस्तर लावणार आहे आपल्या सेफ्टीसाठी, म्हणजे लॉंग टाइम टिकलं पाहिजे म्हणून. जर तुम्हाला असंच फॅन म्हणजे हे करून घालायचं आहे तर तुम्ही घालू पण शकता, पण मला टिकवायचं आहे. मी नेहमी ड्रेस जास्त लवकर शिवत नाही त्याच्यामुळे मी घालत असते. सो मी याला अस्तर लावणार आहे हातांना सुद्धा. तर चला मग आता आपण कटिंग करून घेऊयात. कटिंग मी अशा पद्धतीने करते. पहिले मागचा पार्ट जो आहे तो कट करून घेते असं करून. असा हात ठेवून तुम्ही कटिंग करून घ्यायचं. नाही तर तुम्ही तुम्हाला पिनअपची सवय असेल तर करू शकता. मला काही एवढी सवय नाही पिनअपची, सो मी पिनअप नाही करत. मला अशी सवय लागली कटिंग करायची, तर मग मी अशीच कटिंग करून घेते. एक्स्ट्रा पार्ट असेल तो नंतर कट होतोच, पण मी थोडं कट टू कट का करते कारण की आपण जेव्हा हे करतो ना, तुम्ही नवीन असाल तुम्हाला येत नसेल तर तुम्ही एक्स्ट्रा न करता कटू म्हणजे एक्स्ट्रा पार्ट काढून म्हणजे एक्स्ट्रा इथे हे करून पण कट केलं तरी चालेल. पण मला येतं म्हणून मी थोडंसं कट करते कारण की हा अस्तर आहे म्हणून. आणि अस्तर पण मी कॉटनचा नाही घेतला आहे, सिल्कमध्ये घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर मी गळा कट करणार नाही कारण की मला गळ्यावरती ती वेगळी डिझाईन करायची, तुम्हाला दाखवते मी. सो हा पण मी हा फ्रंट पार्ट हा बॅक पार्ट कट करून घेतला आहे. आता आपण करूयात स्लीवलेस कटिंग. डायग्राम हवा असेल तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला डायग्राम शेअर करेल तो. याच्यावर आपण आता कटिंग करून घेऊयात. तर इकडे कटिंग करून आपलं झालं आहे. तुम्ही बघू शकता तिन्ही पार्ट मी इथे कटिंग केलेले आहेत. आता जो मेन फॅब्रिक आहे मी त्याच्यावरती कटिंग करून घेते वरच्या पार्टचं. अशा पद्धतीने फोल्ड करून जी बंद बाजू आहे ती आपल्याकडे ठेवायची. आता हे तुम्ही असं पण ठेवू शकता. आता हा आहे इथे हात लावते मी. आपले पार्ट्स इकडे असे बसले पाहिजे या पद्धतीने कट करून घ्यायचे. आणि हे
ॲडजस्ट करायची जागा. तर मी इकडे हा एक लावते. तुम्हाला काय एक्स्ट्रा डिझाईन वगैरे करायची असेल तर ह्या उरलेल्या फॅब्रिकमध्ये पण तुम्ही करू शकता. तर माझं जेवढं उरेल त्याच्यामध्ये मी बघते डिझाईन करायची की नाही, तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की काय. आता हे मी असं ठेवलंय इथेच, असं ह्याच पिनअपने खाली अटॅच करते, म्हणजे जेणेकरून ते हललं नाही पाहिजे. असं चारी बाजूने पिनअप करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने बघा मी मागचा पार्ट, पुढचा पार्ट आणि हात कट करून घेतलेत मेन फॅब्रिक सोबत. तर मी पेपर याच्यासाठी ठेवले कारण की फ्रंट आणि बॅक पार्ट कळणार नाही त्याच्यामुळे. तर आता याचे गळे समजत आहेत त्याप्रमाणे आपण गळे हे करून घेऊयात. तर मी आता हे पेपरचे जे पिनअप आहे ते काढते, पेपर बाजूला ठेवते. हा जो आहे माझा हा फ्रंट पार्ट आहे, तर मी याचं फॅब्रिक साईडला ठेवते आणि या फ्रंट पार्टला आपण जो आहे असा 6च्या शोल्डरने आपण गळा घ्यायचा आहे. मी गळा साधाच हे करणार आहे याला, पण इकडनं 6 घ्यायचं आणि आपला पुढचा गळा किती आहे ती मार्जिन घ्यायची. तर माझा पुढचा गळा आहे 18, सो 18 + 1.5 इंच मी मार्जिन घेतली आहे शिलाईसाठी. सो असं चौकोन आखून घ्यायचं आपण. अशा पद्धतीने चौकोन आखून घ्यायचं आणि मग ह्या चौकोनवरती आपण गळा आहे करायचा आहे. तर मी हा गळा ठेवते, पान गळा असं काहीतरी वेगळा गळा काढते. बंद कर. असा गळा केला आहे मी फ्रंटचा. तर हा गळा आपण आता दुसऱ्या साईडला छापून घेऊया. असं कट टू कट अस्तर घेऊन असं छापून घ्यायचा आहे गळा. हे बघा नॉर्मलच ठेवलाय मी, जास्त मोठाही ठेवला नाही आणि जास्त छोटाही ठेवला नाहीये. हा फ्रंट साईडचा आपला गळा रेडी झालाय. तसंच बॅक साईडचा आपण करून घेऊ. त्याआधी आपण मेन फॅब्रिक वरती याला अटॅच करून ठेवूया. मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं आणि त्याच्यावरती हा असा ठेवायचा. जो आपण डिझाईन काढलेली आहे गळ्याची इथे वरती येणार तो, आणि इथे आपण आता पिनअप करून घेऊयात. म्हणजे आपल्याला शिलाई करायच्या वेळेस सोपं जातं डायरेक्टली एकदाच केल्यानंतर. सो असा गळा आहे हा. डार्क करायची गरज नाही, पण मी करून ठेवते कारण ते पुसून जातं म्हणून. तर अशाच पद्धतीने आपण बॅक गळा पण करून घेऊयात. तर इकडे तुम्ही बघू शकता बॅक साईडचा गळा पण मी अशा पद्धतीने कट नाही केलाय म्हणजे ड्रॉ केलेला आहे. मी नंतर तुम्हाला दाखवते की मी कसं स्टिच करते आणि कसं माझं फिनिशिंग असतं ते. तर इकडे पण आता बॅक साईडच्या गळ्याला आपण असं पिनअप लावून घेऊ. तर मग आता इकडे आपण शिलाई करायला रेडी झालेलो आहोत. हा बॅक साईडचा आहे, थोडा मोठा आहे, मी असं मला समजण्यासाठी बी टाकून ठेवते. आणि हा फ्रंट साईडचा आहे. ओके, तर मी आता हे पेपर वगैरे पण काढून ठेवते आणि हात अटॅच करून घेते अस्तरवरती. आता हे दोघं रेडी झाले शिलाई करायला. तर हे आधी आपण करून घेऊयात आणि मग नंतर लास्टला हात करूयात. तर इकडे तुम्ही बघू शकता खालचं जे फॅब्रिक आहे ते मी सरळ ठेवले आणि त्याच्यावरती अस्तर ठेवले. अस्तरवरती जो गळा केलाय त्याच्यावरती मी अशा पद्धतीने आधी शिलाई मारून घेते. म्हणजे जी डिझाईन मी काढलेली आहे त्या डिझाईनवरती मी शिलाई मारून घेते. तर गळ्याचा शेप एकदम चांगला आला पाहिजे म्हणून हळूहळू शिलाई घ्या तुम्ही. पूर्ण शिलाई मारून घ्यायची पूर्ण. जसं सेफ असेल त्यानुसार तुम्ही हळूहळू करून अशी शिलाई मारून घ्या. हा जो मी करत आहे तो पुढचा गळा आहे.
माझ्या गळ्याची तुम्हाला मी दाखवते करून दिले. एकदम साधी आणि सिंपल पद्धतीने आहे, पटकन पण होते. आणि जास्त पातळ असेल कपडा तर कॅनव्हास जो असतो त्याची गरज असते तुम्हाला, म्हणजे आपल्याला. तर हे बघा, जवळून दिसतोच असेल तुम्हाला, याच्यावरती मी गळा असा घेतलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा गळा घेतलाय मी. तर अजून एक मी शिलाई याच्यावर मारून घेते, जेणेकरून ते जे शिलाईचे धागे ते निघाले नाही पाहिजेत म्हणून. तर आपण अजून एक अशा पद्धतीने शिलाई मारून घेऊयात. खूप बारकाईने शिलाई मारायची, कारण की जर गळ्याचा सेप जर बिघडला तर मग व्यवस्थित दिसणार नाही त्याच्यामुळं. तर तुम्ही बघू शकता मी एकदम हळू स्टिच करत शिलाई मारत आहे इकडे. सो आपली इकडे डबल शिलाई झालेली आहे. आता तर मी हे जे पिन लावलेले ते काढून टाकते. मी हे पिन लावलेले कारण की आपलं अस्तर जे आहे ते हललं नाही पाहिजे त्याच्यामुळे. तर हे बघा, अशा पद्धतीने डबल शिलाई मारून झालेली आहे. तर ह्या शिलाई झाल्यानंतर आतून, गळ्याच्या आतून आहे ना, आतल्या भागातनं एक अर्धा सेंटीमीटर, अर्धा याच्यावरती कापड कापायचं आहे त्या गळ्याच्या सेपने, अशा पद्धतीने. इकडनं पण अशा पद्धतीने कापल्यानंतर जिथे जिथे आपला जॉईंट होतो म्हणजे तिथे आपण हलकासा कट द्यायचा आणि नॉर्मल गोल राऊंड शेपला पण हलके असे कट द्यायचे. मी थोडंसं जास्तच कापड ठेवलं कारण की माझ्याकडनं कधी कधी काय होतं, एक्स्ट्रा हे कापल्यावर जातं त्याच्यामुळे. तर जेवढा राऊंड शेप आहे त्याला आपण कट्स मारून घेऊयात हलके हलके. माझी कैची थोडीशी हे. तर कट्स मारल्यानंतर मी जो अस्तर आहे तो असा उलट करते. हे बघा, असा उलट करून घेऊयात. कट प्रॉपर मारायचे, कट मारले तर तुमचा जो गळ्याचा सेप आहे तो दिसणार आहे. तर हे बघा, माझ्या गळ्याचा सेप असा दिसतोय. याला पलटी मारल्यानंतर आपण फिनिशिंग साठी दाब शिलाई ह्या गळ्यावरती द्यायची आहे. चला तर मग आपण दाब शिलाई देऊया. प्रॉपर घेऊन द्यायची कारण की खालचा जो अस्तर आहे ब्लॅक कलरचा, म्हणजे तुम्ही शिवना तो खालचा अस्तर दिसला नाही पाहिजे गळ्याच्या बाहेर, त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने मी दाब शिलाई देत आहे. तर तुम्ही बघू शकता असा पानगळा जो आहे तो इथे दिसतोय, अशी फिनिशिंग याची आली आहे. आणि तसंच मग पाठीमागनं आपण हे पूर्ण पॅक करून घेऊया, अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते. चला तर मग आपण पॅक करून घेऊयात मेन फॅब्रिक आणि अस्तर. फ्रंट पार्ट पण रेडी झालाय आणि बॅक पार्ट पण रेडी झालाय. मी कसे गळे स्टिच केले तुम्ही ते बघितलं असेल. जसं मी फर्स्ट करून घेतला पलटी मारून, तसाच मी हा करून घेतला. तर चला आपण आता अस्तरची कटिंग करूयात. तुम्हाला अस्तरची कटिंग दाखवते. आता हे जे अस्तर आहे हे आहे 4 मीटर. तर मी याचं लांबीकडनं 2 वेळा फोल्ड करून घेते अशा पद्धतीने. हे 2दा फोल्ड झालंय, त्याला आपण खाली अंतरून घेऊया. इकडे बघू शकता 2 याच्यामध्ये मी फोल्ड केला आहे. इकडे ओपन भाग आहे आणि इकडे बंद भाग आहे. जो बंद भाग आहे हा बंद भाग आपण इकडे घ्यायचा आहे, असा फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित लावून एकावरती एक. असा फोल्ड केल्यानंतर आपल्याला कमरेचा जो भाग आहे तो इथे लावायचा आहे. तर तो भाग कसा लावायचा मी तुम्हाला आता दाखवते. तर इथे बघू शकता तुम्ही, हा बॅक पार्ट घेतलाय मी फोल्ड करून.
तर इकडे बरोबर त्याचे निशाण लावायचे आहे. हे बघा असं जिथे कट टू कट टच होत असेल अशा पद्धतीने घ्यायचे आणि इथे आपण मार्क करायची. अशी भाग लावलेला आहे कट करून एकदम सोप्या पद्धतीने. आणि इथून त्यानंतर आपल्याला जो गाऊनची लेंथ ठेवायची आहे ती लेंथ आपण लावणार आहोत आता. तर मला गाऊनची जी लेंथ ठेवायची आहे ती आहे 97. तर मी इथून 97 वरती हे करणार, 97 वरती करणार. आणि मग नंतर हे अस्तर आहे त्याच्यामुळे हे अस्तर आहे म्हणून मला ह्याचं फोल्डिंग करावं लागेल आतून, त्याच्यामुळे मी 97तच ह्याची लेंथ ठेवणार. तर 97 वरती आपण घेऊयात. मार्क केली आहे. त्यानंतर ही जी पट्टी आहे आपण इथे ठेवायची आहे. आणि जी मार्क केली आहे ती कशावरती आपल्याला येते ती आपण इकडे बघायची आहे. तर ती येते 128 वरती येते. तर मग मी 128 वरती मार्जिन करत चालते इथून घेऊन. 128 वरती हे बघा इकडे असं पकडत राहायचं. इथून ते असं 128 वरती मी टिक मार्क करत चालते. परत पुढे घ्यायचे. तर इथे आपण मार्जिन केल्यानंतर हे पण कट करून घेऊयात. आणि इकडे 28 वरती मार्जिन केलेली आहे ती पण कट करून घेऊयात आपण. तर इकडे मी हे पार्ट कट करून घेतला आणि इकडे हा केलेला हा पार्ट कट करून घेतला. तर इकडे बघू शकता मला अस्तर कमी पडलं त्याच्यामुळे मी इकडे अस्तर अटॅच करून घेणार आहे. तर हा उरलेला जो आपला फॅब्रिक आहे यामध्ये मी तो अटॅच करते. शकता तुम्ही मी कमरचं इकडे माप लावलेला आहे. मी हे कट करते आणि इथून 97 मला घेर पाहिजे होतं, लेंथ पाहिजे होती. तर 97 वरती लेंथ आलेली आहे. पूर्ण मी मार्क करून घेतले. तर मी आता हे असं कट करून घेते, कटिंग करून घेते साडीचं. पण मला डबल घेरचा करायचं तर मी परत पुन्हा एक घेर काढेल, मी तुम्हाला दाखवते. आधी आपण हा पहिला घेर कट करून घेऊयात. आणि साडी तुम्हाला 2 लेअरमध्येच ठेवायची आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे फायनली माझा ड्रेस रेडी झालेला आहे शिवून. हे बघा अशा पद्धतीने मी ड्रेस शिवला. खाली डबल घेरचा आहे. हे पहिली लेअर खाली आणि ही दुसरी आहे बघू शकता. आणि आतमध्ये अस्तर जे मी तुम्हाला दाखवलेलं. आणि हे की ब्लाऊज पीसचं तुम्हाला मी म्हटलेलं की मी असा अटॅच करणार आहे. तो फायनल लुक ड्रेसचा असा आहे बघा. घेर पण खूप मोठा झालेला आहे ड्रेसचा. पूर्ण माझी 5.5 मीटर साडी होती. हे बघा असा लुक दिसतो. कसा वाटला माझा फायनल लुक अम्ब्रेला ड्रेसचा मला कमेंट करून नक्की सांगा मी कसा शिवला. एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीने शिवलेला आहे. एंडिंगचं जे स्टिच होतं ते मी तुम्हाला दाखवलं नाही कारण की ब्लॉग काढायलाच कोण नव्हतं. सो ते तर तुम्हाला येतच असेल की घेरवरती घेर आधी अटॅच करून घ्यायचा छोट्या आणि मोठ्या घेरवरती. आणि मग आतला जो अस्तर होतो त्या अस्तरवरती हे अटॅच करून घ्यायचं. मग दोन्ही अस्तर तुम्ही अटॅच केल्यानंतर मेन फॅब्रिक जे वरचं आहे त्याला तुम्ही जॉईन करून घ्यायचं. जॉईन केल्यानंतर फिटिंग माप लावायचं. कसा वाटला माझा फायनल लुक ड्रेसचा कमेंट करून सांगा.